वसुंधरेवरचं जीवन बहुआयामी बहुपेडी आहे. संघर्ष व सहकार इथल्या जीवनाचे दोन महत्त्वाचे स्तंभ. इथे उपलब्ध असणाऱ्या स्रोतांसाठी जेवढा संघर्ष आहे तेवढाच आहे सहकार. इथल्या वातावरणाशी जुळून घेऊन आपली गुणसूत्रे, आपले जीन्स पुढच्या पिढीत जास्तीत जास्त कसे जातील याचा प्रयत्न आहे. जीवसृष्टीचं आगमन जरी समुद्रात झालं असलं तरी तिचा विस्तार झाला भूमीवर. भूमीवर आल्यावर सजीवांना अत्यंत वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. स्वतःमध्ये बदल घडवत इथल्या बदलत्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागलं. वातावरणात जेव्हा टोकाचे बदल झाले त्यात सजीवांच्या अनेक जाती नामशेष झाल्या. ज्या काही टिकल्या वाचल्या त्याचं कारण त्यांनी स्वतःत केलेलं अनुकूलन. या अनुकूलनाचा भाग म्हणून कठीण कालखंडात तगून जाण्यासाठी इथल्या सजीवांना एक महत्त्वाची गुरुकिल्ली मिळाली. ती म्हणजे सुप्तावस्था. सुप्तावस्था म्हणजे जगण्यासाठी योग्य नसलेल्या कालखंडात तगून राहणं. हे तगणं असतं त्या वातावरणातील काही घटकांचा उपयोग करून आपली जीवन प्रक्रिया, चयापचय क्रिया मंद करून मेल्यासारखं राहणं. पण हे मेल्यासारखं म्हणजे मरण नव्हे, तर कठीण कालखंडात तगून जाण्यासाठी केलेलं एक नाटक. वसुंधरा नावाच्या अफाट रंगमंचावर केलेलं सुप्तावस्था नावाचं नाटक. सुप्तावस्था का असते हे समजणं जरी सोपं असलं तरी तिची व्याख्या करणं काहीसं अवघड आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म जीवाणू विषाणूंपासून मोठ्या सस्तन प्राण्यांपर्यंत अनेक सजीव जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थेत सुप्तावस्था अंगीकारतात. वनस्पतींमध्ये कंदापासून ते बियांपर्यंत ही सुप्तावस्था दिसून येते. विषाणूंमधली सुप्तावस्था असते विषाणूबाधा किंवा इन्फेक्शन नंतरची. विषाणूची बाधा झाल्यानंतरही विषाणू काही काळ सुप्तावस्थेत राहतात. या कालखंडाला तांत्रिक परिभाषेत इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. एखाद्या विषाणूसाठी प्राण्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर स्वतःमध्ये बदल करण्यासाठी हे विषाणू काही काळ सुप्तावस्थेत जातात आणि पुन्हा नव्या जोमानं हल्ला करतात. ही सुद्धा एक वेगळी सुप्तावस्थाच आहे. विषाणूंसारखं जीवाणूंचंही काही तसंच आहे. सुप्तावस्थेची प्रगत अवस्था जरी वेगवेगळ्या सजीवांच्या जीवनचक्रात दिसत असली तरी त्याचं मूळ आहे त्यांच्या DNA मध्ये. या DNA मधील गुणसूत्र ठरवतात सजीवांचे रूप, रंग, गुण. मात्र माणसासारख्या मोठ्या प्राण्यामध्ये अनेक गुणसूत्रे वर्षानुवर्ष व्यक्तच होत नाहीत. योग्य त्या वेळीच, योग्य त्या वयातच ती व्यक्त होतात. यालाच म्हणतात गुणसूत्रांची सुप्तावस्था. वनस्पतीमध्ये सुप्तावस्थेची जेवढी उदाहरणं आहेत तेवढीच विविधता आहे प्राण्यांमधल्या सुप्तावस्थेची. वनस्पतीच्या बिया आहेत सुप्तावस्थेचे एक चांगले उदाहरण. रुजण्यासाठी सुयोग्य कालखंड आल्याखेरीज न रुजणाऱ्या. कंदवर्गीय वनस्पतीचे कंद म्हणजे एक सुप्तावस्थाच आहे. पानगळी वनस्पतींचे पाने गळून गेल्यावर त्यांचे कोंब काही दिवस सुप्तावस्थेतच असतात. पाने तयार होण्यासाठी योग्य काळ येण्याची वाट पाहत. कारवीसारखी वनस्पती फुलते तब्बल 7 वर्षांनी. तिची वाढ होत राहते, तिला पाने येत राहतात, पण तिचे फुलणे असते सुप्तावस्थेत. जलपर्णीसारख्या पाणवनस्पतींच्या बिया कोरड्या कालखंडात सुप्तावस्थेत राहतात आणि एकदम पाणी मिळाले की रुजतात आणि फोफावतात. प्राण्यांमध्ये तर सुप्तावस्थेची असंख्य उदाहरणे आहेत. शीतकालीन निद्रा आणि उष्णकालीन निद्रा या झाल्या सुप्तावस्थेच्या 2 महत्त्वाच्या अवस्था. आपल्या सह्याद्रीत आढळणारी जळू, बेडकासारखे काही प्राणी उन्हाळ्यासारख्या जगण्यासाठी सुयोग्य नसलेल्या कालखंडात तरुण जाण्यासाठी उष्णकालीन निद्रेचा आधार घेतात. तर अतिथंड प्रदेशातील काही प्राण्यांना थंड हवामानावर तोडगा म्हणून शीतकालीन निद्रेवरच विसंबून राहावं लागतं. काही जातीच्या फुलपाखरांची अंडी हिवाळ्यासारख्या हंगामात खूप काळ सुप्तावस्थेत राहतात आणि नंतरच पुढची स्थिती धारण करतात. तर बीटलसारखे काही कीटक चक्क स्वतःला जमिनीतूनच काढून घेतात. जमिनीमध्ये कंद धारण करणाऱ्या वनस्पतींची सुप्तावस्था वेगळ्या स्तरावरची असते. आपण ज्याला मराठीत कंद म्हणतो ते सारे बल्ब, ट्यूबर, ट्यूबराइट्स वनस्पतींचे जमिनीखालचे अवयव असतात. सह्याद्रीत आढळणाऱ्या पठारांवर किंवा दुर्गमाथ्यांवर जिथे फक्त पावसाळ्याचाच काळ पाणी असते तिथे अशा वनस्पतींचं प्राबल्य असतं. फक्त काही महिने पाणी आणि बाकीचा सर्व शुष्क काळ. या वातावरणाला तोडगा म्हणून वनस्पतींच्या कंद स्वरूपात
ही सुप्तावस्था दिसून येते. ह्यापैकी बहुतांश वनस्पती पावसाळ्याच्या काळापुरत्या फुलतात, फळतात, पानांवाटे प्रकाश संश्लेषण करून कंदामध्ये अन्न साठवतात आणि मग त्यांचे जमिनीवरचे भाग मरून जातात. त्यांच्या फळण्या फुलण्याच्या अवस्था पाहता या वनस्पती वार्षिक किंवा ॲन्युअल वाटत असल्या तरी त्यांचा कंद मात्र असतो बहुवार्षिक. या कंदवर्गीय वनस्पतींपैकी बहुतांश वनस्पती एफिमेरल किंवा अल्पजीवी प्रकारच्या आहेत. पावसाळा सुरू होता होता त्यांच्या कंदातून धुमारे फुटतात आणि त्यांची पाने अवतरतात आणि मग पानापाठोपाठ अवतरतात फुले. या फुलांचे परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजे परिपक्व होऊन त्यांचा बीजप्रसार झाला की मग काही काळ त्यांची पाने प्रकाश संश्लेषण करून कंदामध्ये पुढच्या वर्षासाठी अन्न साठवतात आणि मग यांचे जमिनीवरचे भाग मरून जातात. लिलीच्या कुळातील खाजकांदा, रानकांदा, कुळी ही अल्पजीवी वनस्पतींची काही उदाहरणं. नर्व्हिल या प्रजातीमधील आमऱ्यांमध्ये अल्पजीवी वनस्पतींसारखीच पण थोडी वेगळी सुप्तावस्था आढळते. नर्व्हिल या आमरीला उन्हाळ्यात फुले येतात. फुले फळे येऊन सुकून गेली की त्याचा कंद काही दिवस सुप्तावस्थेत राहतो आणि मग पावसाळा सुरू झाला की थोड्या दिवसानंतर या कंदामधून पाने अवतरतात. वर्षाचा काही काळ फुले, काही काळ पाने आणि राहिलेला सर्व काळ हे कंद सुप्तावस्थेत राहतात. सुरण, आळू कुळातील काही वनस्पतीसुद्धा नर्व्हिलियासारखेच जीवनचक्र दाखवतात. वनस्पतींच्या सुप्तावस्थेचे आणखीन एक उदाहरण म्हणजे जलउभारी वनस्पती. भीमाशंकर सारख्या ठिकाणी औषधी म्हणून विकली जाणारी संजीवनी नावाची नेचेवर्गीय वनस्पती जलउभारी प्रकारची आहे. जलउभारी वनस्पतींना शास्त्रीय परिभाषेमध्ये पोइकिलोहायड्रस प्लांट्स असे म्हणतात. पाण्याची कमतरता असलेल्या कालखंडापूर्वी बहुतांश वनस्पती आपली बीजे उधळून मरून जातात आणि पुढच्या कालखंडात सुप्तावस्थेत राहतात. या बिया रुजण्यासाठी पाण्याची उपलब्धता झाली की त्या रुजतात. पण जलउभारी वनस्पतींनी या कठीण कालखंडावर मात करण्यासाठी वेगळीच युक्ती योजली आहे. या वनस्पती तृणकुळातील किंवा नेचेवर्गीय असतात. पावसाळ्यात हिरव्यागार असणाऱ्या या वनस्पती फुले फळे येऊन गेली की वाळून तपकिरी होतात. वाळलेल्या अवस्थेतच या वनस्पती पुढचा काही काळ टिकून राहतात. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्या सरीनंतर या वनस्पती पुन्हा जीव धरतात. हे त्यांचं जीव धरणं नवीन पेशी तयार होऊन किंवा त्यांची वाढ होऊन झालेलं नसतं, तर जुन्याच वाळलेल्या पेशी आतमध्ये पावसाचे पाणी शिरल्यावर टवटवीत होतात आणि या प्रकारे आपले जीवनचक्र सुरू करतात. बिया उधळून मरून जाण्यापेक्षा पूर्ण वनस्पतीने सुप्तावस्थेत जाऊन पुन्हा जगण्याची ही वेगळी युक्ती या जलउभारी वनस्पतींनी योजली आहे. ही जणू वनस्पतींची समाधी अवस्थाच असते. बियांच्या स्वरूपात आपले पुढच्या वर्षाच्या जगण्याची खात्री करण्यापेक्षा ही समाधी अवस्था जास्ती फायदेशीर ठरते. कारण या अवस्थेत बियांना रुजण्यासाठी जागा शोधणे, इतर बियांशी स्पर्धा करणे असे प्रकार करावे लागत नाहीत. सह्याद्रीतल्या उभ्या कड्यांवर आढळणारी ट्रायपोगॉन लिस्बोई, खडकाच्या बेचक्यात आढळणारे सिल्वर फन किंवा संजीवनी, भुईताड नावाची नेचं ही जलउभारी वनस्पतींची काही उदाहरणं. सह्याद्रीतल्या वनस्पतींमध्ये आढळणारी ही वेगळ्या प्रकारची सुप्तावस्था नक्कीच विस्मयकारक आहे. सुप्तावस्था जशी कठीण हवामानामध्ये वनस्पतींना फायदेशीर ठरते, तशी ती अनेक प्राण्यांनाही उपयुक्त आहे. प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुप्तावस्था असली तरी त्यातील महत्त्वाच्या आहेत शीतकालीन निद्रा आणि उष्णकालीन निद्रा. शीतकालीन निद्रेला तांत्रिक परिभाषेत म्हणतात हायबर्नेशन आणि उष्णकालीन निद्रेला म्हणतात एस्टिवेशन. या दोन्ही प्रकारच्या निद्रा म्हणजे खऱ्या निद्रा नसून सुप्तावस्थाच आहेत. एक आहे अत्यंत उष्ण हवामानामध्ये जगण्यासाठी काढलेला तोडगा, तर दुसरी आहे पराकोटीच्या थंड हवामानापासून संरक्षणासाठी केलेला उपाय. शीतकालीन निद्रा दिसते ध्रुवाजवळच्या थंड प्रदेशात किंवा शीतकटिबंधीय प्रदेशात, तर उष्णकालीन निद्रा असते विषुववृत्ताजवळच्या प्रदेशात. या दोन्ही प्रकारच्या निद्रेमध्ये प्राणी या सुप्तावस्थेत जाण्यापूर्वी भरपूर अन्न खाऊन शरीरात अतिरिक्त चरबीचा साठा करतात. त्यानंतर मातीमध्ये एखाद्या खोल जागी दडी मारून सुरक्षित राहतात. या दरम्यान त्यांना आपल्या शरीरात साठवलेल्या अन्नाचा वापर करून काळ कंठायचा असतो. या सुप्तावस्थेदरम्यान त्यांची शरीरक्रिया किंवा चयापचय क्रिया मंदावते. शरीराचे तापमान कमी होते. श्वसनाची आणि हृदयाची गतीही कमी होते. शरीरात साठवलेल्या अन्नाचा वापर करून
आणि शरीर प्रक्रियांसाठी कमीत कमी ऊर्जा वापरून प्राणी हा कालखंड तरून जातात आणि परत योग्य हवामान आलं की सुप्तावस्थेतून बाहेर येतात. शीतकालीन निद्रा घेणाऱ्या प्राण्यांमध्ये काही जातींच्या खारी, उंदराच्या गटातील काही प्राणी तर काही जातींच्या वाघळांचा समावेश होतो. मात्र ही वाघळे दरवर्षी शीतकालीन निद्रा घेणारी नसून अतिशय टोकाचे हवामान आले तरच सुप्तावस्था स्वीकारतात. आर्क्टिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या पोलर बियर नावाच्या प्राण्याची सुप्तावस्था तर विशेष जाणून घेण्यासारखी आहे. पोलर बियर हा अस्वलासारखा दिसणारा, बर्फात राहणारा, पांढऱ्या शुभ्र रंगाचा प्राणी आहे. हा समुद्राच्या थंड पाण्यातही संचार करू शकतो. अतिशय थंड हवामानामध्ये बर्फाच्या गुहांमध्ये जाऊन बराच काळ सुप्तावस्थेत राहतो. विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये प्राण्याची सुप्तावस्था शीतकालीन निद्रेपेक्षा थोडी वेगळी आहे. या प्रदेशामध्ये उन्हाळ्याच्या दरम्यान वातावरणाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते, जमिनीवरील उपलब्ध पाणीसाठा कमी होतो आणि या कठीण कालखंडात टिकून राहण्यासाठी प्राण्यांना उष्णकालीन निद्रेचा आधार घ्यावा लागतो. उष्णकालीन निद्रा घेणाऱ्या प्राण्यांमध्ये अगदी वेगवेगळ्या गटातील प्राणी आहेत. उभयचर गटातील बेडूक बरेचदा खोल जमिनीत अशी निद्रा घेतात. उष्णकालीन निद्रेला जाण्यापूर्वी ते स्वतःच्या शरीरावर म्युकस नावाच्या पदार्थांचा थर तयार करतात. हा थर ओला असल्याने निद्रावस्थेतही बेडकाचे तापमान योग्य राखण्यास मदत होते. या दरम्यान त्यांची चयापचय क्रिया मंदावते. शरीरात साठवलेल्या अन्नावर ते गुजराण करतात. उन्हाळा सरताच त्यांची सुप्तावस्था संपत येते. पावसाळ्याच्या 1-2 सरीनंतर हे बेडूक या निद्रेतून बाहेर येतात. बाहेर आले की ते या म्युकस नावाच्या आवरणाचा त्याग करतात. त्यामुळे पावसानंतर लगेचच बाहेर आलेले बेडूक रंगाने थोडे वेगळे दिसतात. काही जातींचे मासेही या प्रकारच्या निद्रेमुळे तगून राहतात. ज्या ठिकाणच्या पाणवठ्याचे, विहिरींचे पाणी कमी होते तेथील मासे दगडाच्या फटीत चिखलामध्ये राहून ही सुप्तावस्था अंगीकारतात आणि परत पाऊस झाला, पुरेसे पाणी उपलब्ध झाले की सुप्तावस्थेचा त्याग करून आपल्या मूळच्या स्थितीत परत येतात. काही जातींच्या गोगलगाई सुप्तावस्थेद्वारा जास्त तापमानाचा काळ टाळण्याचा प्रयत्न करतात. यातल्या काही गोगलगाई गच्च झाडांच्या प्रदेशात पाचोळ्याच्या खाली सुप्तावस्थेत राहतात, तर काही चक्क झाडांवर चढून त्यांच्या फटींमध्ये व ढोल्यांमध्ये राहतात. अंगावर शंख असणाऱ्या गोगलगाई शंखात जाऊन त्याच्या तोंडाजवळ कॅल्शियमचा थर तयार करतात. या थरामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. बीटल या प्रकारातील कीटक मातीमध्ये स्वतःला गाडून घेऊन सुप्तावस्था अंगीकारतात, तर काही जातींची कासवे, सॅलॅमेंडरसारखे प्राणीसुद्धा सुप्तावस्थेद्वारे कठीण कालखंड तगून जातात. बिया हा वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा अवयव. पुढच्या पिढीचा दूत. परागीभवनासाठी निरनिराळ्या युक्त्या करायच्या. रंग, गंध, मकरंद तयार करायचे ते बिया तयार व्हाव्यात म्हणून. या बियांच्या प्रसारासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करायचे. प्राण्यांमार्फत या बियांचा प्रसार व्हावा म्हणून गोड गराट ठेवायच्या. वाऱ्यामार्फत प्रसार व्हावा म्हणून त्यांना मखमली केसांचं पॅराशूट लावायचं. फळांच्या गरासोबत बिया खाल्ल्या जाऊ नयेत म्हणून त्यांची कवचे कठीण करायची. त्यांचा प्रसार सुलभतेनं व्हावा म्हणून त्यांचं वजन कमी करायचं, त्यांना पंख जोडायचे. या साऱ्या कसरती कराव्या लागतात बिया योग्य जागी पडाव्यात म्हणून. त्यांच्या प्रसारातून आपल्या पुढच्या पिढीची निश्चिती व्हावी म्हणून. पण बियांचा प्रसार मुख्य वनस्पतीपासून लांब योग्य त्या ठिकाणी झाला तरीही त्यांच्या रुजण्याची शाश्वती देता येत नाही. याचं उत्तर म्हणून बिया योग्य काळात उधळायच्या, पण तरीही त्यांना रुजण्यासाठी सुयोग्य हवामान लाभेल याची खात्री नाही. अशावेळी वनस्पतींच्या बियांना उपयोगी येते त्यांची सुप्तावस्था. वनस्पतींच्या बियांची सुप्तावस्था म्हणजे त्यांचे रुजणे थोडे पुढे ढकलणे. तांत्रिक परिभाषेत ह्याला म्हणतात डॉर्मन्सी. वनस्पतींच्या बियांमधील ही सुप्तावस्था वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या कारणाने असते. प्रत्येक जातीत ही सुप्तावस्था वेगवेगळ्या काळाची असू शकते. एखाद्या पावसाळी वनस्पतीची बीजनिर्मिती पावसाळा सरता सरता झाली आणि बियांची उधळण पावसाळा संपल्यावर झाली तर त्या बिया हिवाळा आणि उन्हाळा सुप्तावस्थेत जमिनीत राहतात, कारण या दरम्यान त्यांना रुजण्यासाठी योग्य कालखंडच नसतो. पावसाळ्यात मात्र पहिल्या पावसानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता निर्माण झाली, वातावरणाचे तापमान कमी झाले की या बिया रुजून येतात. वनस्पतींच्या बिया तर योग्य त्या हवामानाचा अंदाज घेऊन मगच रुजतात, कारण एखाद्या वळवाच्या पावसाने वातावरणाची आर्द्रतेची परिस्थिती बदलू शकते, पण ती परिस्थिती थोड्या काळापुरतीच असते. वनस्पतींच्या जातीनुसार सुप्तावस्थेचा कालखंड बदलत राहतो.
काही दिवसांपासून ते काही वर्षांपर्यंत. या बिया सुप्तावस्थेत असल्या तरी जिवंत असतात. अत्यंत मंद गतीनं त्यांचं श्वसन चालू असतं. या मंद श्वसनासाठी त्यांना प्राणवायूची गरज असते. हे श्वसन थांबले की या बिया मृत होतात. पण काही वनस्पतीत हे मंद श्वसन तब्बल काही हजार वर्ष चालू राहू शकतं. जपानमध्ये एका अत्यंत पुरातन कलशात सापडलेल्या कमळाच्या बिया रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता. कार्बन डेटिंग तंत्राने या बियांचे वय तब्बल 2000 वर्षे होते असे निदर्शनास आले. वनस्पतीतील सुप्तावस्थेचे हा अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे उदाहरण आहे. बिया लवकर रुजू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये काही ठराविक प्रकारच्या रसायनांचा साठा वनस्पतींद्वारे केला जातो. काही वनस्पतींमध्ये बियांचे आवरण अत्यंत कठीण असल्याने बिया रुजण्यास प्रतिबंध होतो. आपणास हवी ती बी रुजवण्यासाठी ही सुप्तावस्था भंग करावी लागते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. कठीण कवचाच्या बीचे कवच फोडणे, बिया रुजण्यापूर्वी त्या गरम पाण्यात ठेवणे, त्यांच्यावर काही प्रकारच्या रसायनांची प्रक्रिया करणे यासारख्या प्रयोगांमधून आपल्याला हव्या तेव्हा बिया रुजवता येतात. पण नैसर्गिक अवस्थेत प्रत्येक बीजाच्या सुप्तावस्थेचा कालखंड पार करून मगच त्या वनस्पतींच्या पुढच्या पिढीचा उदय होतो. सुप्तावस्था हा सर्व सजीवांच्या जीवनचक्राचा महत्त्वाचा भाग आहे. सुप्तावस्था असते सृजनाची पहिली पायरी. जेवढं सजीवांचं जीवन कलहांमध्ये व्यग्र असलेलं अस्तित्व खरं, तेवढीच त्यांना जीवन संघर्षामध्ये तारणारी सुप्तावस्था खरी. उत्क्रांतीच्या ओघात हजारो जीवजाती तयार झाल्या, त्यातल्या कित्येक नष्ट झाल्या. ज्या तगल्या वाचल्या त्या वाईट हवामानावर, कालखंडावर त्यांना तोडगा काढता आला म्हणूनच. त्यासाठी त्यांना उपयुक्त ठरली सुप्तावस्था. सुप्तावस्था म्हणजे एक प्रकारची जीवन प्रेरणाच आहे. वसुंधरेवर नांदणाऱ्या लक्षावधी जातींच्या कोट्यावधी सजीवांसाठी कठीण समय येता कोण कामास येतो या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सुप्तावस्था.